ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर लता ऐवळे म्हणून आहेत औंधमधून, तर त्यांचा हा अनुभव आहे। माझं थोडंसं प्रॉब्लेम होतं आहे, अक्षर बोलताना ना माझं थोडंसं प्रॉब्लेम होतं, तर त्यांचं आडनाव पण तसं थोडंसं हे ऐवळे असं आहे। तर औंधमधून त्यांनी फोन केलेला होता। तर त्या म्हणतात की गेली 11 वर्ष झालं, गेली 11 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि ह्या 11 वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला मी आईंच्या मंदिरात म्हणजे आईंच्या वाढदिवसादिवशी आईंच्या मंदिरात जायची, तर त्या वेळेला म्हणतात की काहीतरी मोठं असं प्रत्येक वर्षी म्हणतात, 1-2 वर्ष चुकले असतील, पण आईंच्या मंदिरात ज्यावेळेला मी आईंच्या वाढदिवसादिवशी जायची, खूप मोठे मोठे आमच्या घरी चमत्कार झाल्यासारखे झालेत म्हणतात त्या। म्हणजे अनुभव छान छान आलेले आहेत असं म्हणतात त्या। प्रत्येक आईंच्या वाढदिवसाला 1-2 वर्ष चुकले असतील म्हणतात, काहीतरी सेवेत चूक झाली असेल असं म्हणतात त्या। तर मी ज्याला आईंच्या मार्गात आले म्हणतात त्यावेळेला आमच्या घरी खूप प्रॉब्लेम चालू होते म्हणतात। म्हणजे माझ्या मिस्टरांचं आणि माझं खूप सारखं भांडण व्हायचं, सणवार असू दे काही असू दे। त्यामुळं मग मी म्हणतात कुठले घरात असं म्हणजे आधीपासून हे बसवायची मी म्हणतात, घट तेवढे बसवायची नवरात्रीमध्ये, पण बाकी असं म्हणजे कुठलं हे करायची नाही म्हणतात मी। का तर कुठले सणवार असू दे काही असू दे, आमचं कायम भांडणं हे ते असणार आणि मग त्यामुळं मला इंटरेस्ट वाटायचं नाही म्हणतात। आणि माझ्या घरची सासरची लोकं अशी होती म्हणतात की असं समाधानानं जर छान राहायला लागले, तर भाकरी खायला लागल्यात तर ते त्यांना पचनी पडायचं नाही। ते काय करायचे म्हणतात की लोकांचं ऐकायचं आणि घरी येऊन भांडण करायचं, घरी येऊन प्रत्येक गोष्टीत कुसपट काढायचं, प्रत्येक गोष्टीत मापं काढायची, प्रत्येक गोष्टीत हे असंच केलेस तसंच केलेस, मुलांना पण तसंच करायचं, अशा पद्धतीचं वर्तन करायचे म्हणतात। आणि माझ्या सासूबाईंचा आणि माझ्या नणंदबाईचा तिथं शेजारी राहायला होत्या, त्यांचा स्वभाव असा होता म्हणतात की म्हणजे त्यांना कळायचं की जरा जरी समाधानानं राहत असलेले असले, म्हणजे थोडंसं जवळच राहत होतं, त्यामुळं थोडं जरी घरात समाधान आहे असं दिसलं की काहीतरी असं शिकवायचं की घरात काहीतरी पेटलं पाहिजे, भांडण झालं पाहिजे असं। आणि त्या गोष्टी म्हणजे सारखं भांडण असल्यामुळं ना समाधान वाटायचं त्यांना, ह्या गोष्टी होत्या म्हणतात। आणि मग आमच्या शेजारी एक काकू होत्या म्हणतात, म्हणजे ज्यावेळेला माझी मुलं 8वी-9वीला होते ना त्यावेळेला त्या 55 वर्षाच्या असतील म्हणतात। आणि आत्ता ह्या गेल्या वर्षी म्हणतात त्या वारल्या म्हणतात। आणि त्या काकूंनी मला आईंच्या मार्गात आणलं म्हणतात। त्या कायम भजनाला जायच्या आणि त्या मला म्हटल्या की आईंच्या भजनाला वगैरे जरा येत जा, घरातली किरकिर वगैरे कमी होईल तेन। आणि मुलं 8वी-9वीला गेली होती तरीसुद्धा आमची भांडणं तेन। तर त्या म्हटल्या म्हणतात की काही नाही, भजन फक्त असतंय आईंचं, नामस्मरण करायचं, वेगवेगळे उत्सव असतात, आपलं पण मन तेवढं छान चांगल्या मार्गात गेलं की घरातली थोडी किरकिर कमी होत्या। आणि कसं आहे, आपण सारखंच जर त्यांना सांगत बसलो ना हे असं ते तसं, तरी पण काही फरक पडत नाही पुरुष माणसांवर जास्त। आणि शिकवणारे शिकवत राहणार, त्यांना पण बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, तर म्हटलं शिकवणारे शिकवत राहणार, आपणच थोडंसं आपल्या संसारासाठी काहीतरी करायचं। आणि ह्यातनं आई खूप चांगले चांगले मार्ग काढतात, मला खूप अनुभव आहेत माझ्या मुलीच्या बाबतीत, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत खूप अनुभव आहेत म्हटलं। आणि त्यांनी 1-2 अनुभव पण सांगितले म्हणला की म्हणजे माझी मुलगी ज्या वेळेला आईंच्या मार्गामध्ये आली त्यावेळेला 2 वर्षामध्ये तिचं लग्न ठरलं, हे सगळं ज्यावेळेला त्यांनी सांगायला लागल्या, तर त्यावेळेला मी म्हटलं भांडणं कमी होऊन घरात मुलांना आम्हाला शांतता लागली म्हणजे बास झालं। पैसा होता पहिल्यापासून, काही पैशाचं हे नव्हतं, पण ते पैसा आणून देतोय मी आणि माझ्या ह्याच्यावरती तुम्ही जगताय सगळेजण, हे फार आम्हाला टॉर्चर करणारं होतं म्हणतात। की आम्हाला असं वाटायचं की म्हणजे आमचा हक्काचा आहे का नाही, का आम्ही आश्रित आहे, म्हणजे कुणाचं तरी मिंद्यात आम्ही खातोय काय असं वाटायचं। ती मिळवलेली भाकरीसुद्धा आम्हाला गोड लागायची नाही त्यांची असं म्हणतात त्या।
तर मग त्या म्हणतात अशामध्ये मी आईंच्या मार्गामध्ये आले आणि प्रत्येक वाढदिवसाला तर आईंचे अनुभव येतच होते. पण तुम्हाला खरं सांगू का म्हणतात मला ज्या वेळेला आईंच्या मी मार्गामध्ये आले, 1-2 वर्ष ज्यावेळेला मी आईंचं हे करायला खूप जास्त भांडणं व्हायची घरात म्हणतात. खूप म्हणजे जेवढी आधी होत होती त्याच्यात डबल व्हायला लागलेली होती म्हणतात भांडणं. आणि म्हणजे मला अगदी असं हे वाटायला लागलं म्हणतात, की काय म्हणजे डोक्याला फारच ताण व्हायला लागला आहे, त्रास व्हायला लागला आहे. आणि एक जण आमच्या शेजारी होत्या म्हणतात, ज्या काही आईंच्या मार्गात नव्हत्या, त्या म्हटल्या, "फार देवदेव केलं ना, देव पण आपलीच परीक्षा घेत राहतोय." असं. मग मी का नाही म्हणतात, एक 8-10 दिवस परत भजनालाच गेले नाही. आणि काकू यायच्या म्हणतात मला बोलवायला वगैरे. पण म्हणजे नंतर कसं कधीतरी यायच्या, कधी-कधी त्यांच्या त्या जायच्या आणि नंतर 8-10 दिवस परत भजनालाच मी गेले नाही. मन पण अस्वस्थ म्हणजे इतकं हे व्हायचं, बोलायचं सोय नाही असं इतकं हे व्हायचं म्हणतात. आणि मग 8-10 दिवस भजनाला गेले नाही आणि त्या दिवशी येता म्हणतात माझा मुलगा सायकलवरून पडला म्हणतात, शाळेतून येताच. आणि सायकलवरून पडला म्हणतात आणि त्याचं पूर्ण असं आपण पायाचं काय म्हणतो ते घोट्यापासून असं ते मांडीपर्यंत असं सगळं सोलतच गेलेलं होतं म्हणतात. आणि पोराला जे तसं बघितलं म्हणतात, शनिवार होता म्हणतात त्या दिवशी, आणि पोराला जे तसं बघितलं आणि तो इतका विवळत होता, तसाच सायकल घेऊन आलेला होता म्हणला. आणि घाबरला आणि बाबांना कळलं तर काय होईल म्हणून त्यात आणि तो रडत होता. आणि मग मला ते बघूनच हे झालं म्हणतात, दवाखान्यात नेलं. अगदी पूर्ण मांस दिसायला लागलेलं होतं म्हणतात. आणि मी आईंची माफी मागितली. म्हटलं, "आई, मी भजनाला येते," म्हटलं, "माझ्या मुलाला असं कधी हे होऊ नये." आणि मग म्हणतात दुसऱ्या दिवशी मी आईंचा अंगारा वगैरे लावला त्याला आल्यानंतर दवाखान्यातून. दुसऱ्या दिवशी मी काकूंना बोलले म्हणतात आणि जरा कामं आवरल्यावर त्यांच्या घरीच गेले म्हणतात. आणि म्हटलं लवकर जरा काकूंकडे जायचं आणि तिथूनच भजनाला जायचं असं मी ठरवलं म्हणतात. आणि त्याच्यावरून पण घरात भांडणं, की म्हणजे ते बघितल्यानंतर येताच माझ्या सासूबाईंनी बघितलेलं होतं म्हणतात. आणि ते बघितल्यानंतर लगेच म्हणतात की ते यायचे ऑफिसवरनं, ते आधी तिकडंच जायचे म्हणतात आणि तिकडं घरी यायचे. आणि त्याच्यामुळं का नाही सगळं घरात सुरूच असायचं म्हणलं. तिथनंच ते शिक्षण सगळे घेऊनच यायचे म्हणलं येतानाच. आणि मग त्यांना तिथं कळलेलं होतं की पायाला हे झालेलं आहे. आणि त्यांनी तिथनंच सांगितलं होतं, "काय झालं रे पायाला त्याच्या? काय झालं त्याच्या पायाला?" असं करून तिथनंच सांगितलेलं. कुठं काय झालं असं करत त्यांना असं काय सांगितलेलं होतं. त्या आल्याच त्या मुलाला किती लागलं आहे, काय नाही, हे न विचारताच भांडण सुरू केलेलं होतं म्हणतात. आणि तर ते काहीतरी असू दे, त्याला आता व्यवस्थित बरं होऊ दे असं करून ते आम्ही गप्प बसवलं. दुसऱ्या दिवशी काकूंकडे मी आधीच गेले म्हणतात. म्हणजे भजनाला जायच्या आधीच मी गेले म्हणतात त्यांच्याकडे 1 तासभर. आणि म्हटलं, "काकू, मी आले नाही बघा 7-8 दिवस." तर त्या म्हटल्या, "हो गं, काय आली नाहीस तू?" त्यांनी म्हटल्या. तर मी म्हटलं, "अहो, काय सांगू तुम्हाला, पोरगं असं पडलं बघा काल." आणि मला त्या शेजारच्या आहेत ना आपल्या, त्या म्हटल्या की "काय देव जास्त पाठीमागं लागतो." तर म्हटल्या, "वेडी आहेस का?" आणि तर असल्या लोकांचं काही ऐकायचं नाही म्हटल्या त्या. का तर भजनानं सगळी पापं धुतली जातात. कलियुगात भजन मार्ग हा खूप मोठा मार्ग आहे. आईंनी सांगितलं आहे ना, की केवळ भजनानं आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेनं परमेश्वर ह्या कलियुगात संतुष्ट होतोय आणि आपल्याला आशीर्वाद मिळतोय. तर आईंनी आपल्याला सांगितलेलं आहे ते ऐकायचं. असं बाहेरची लोकं काही पण सांगतील ते काय ऐकायचं नाही. आणि देव मागं लागला, भूत मागं लागलं, काहीही बघत बसायचं नाही तसलं म्हटल्या. मग म्हटल्या, हे तुला सांगू का, सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट, तुझे मिस्टर आले का नाही घरी, तू ते पाणी वगैरे तुम्ही देताय का नाही त्यांना, तर आपण भजनाला जातोय ना, तिथला अंगारा घेत जा, त्यांच्या पाण्यात टाकून आधी त्यांना प्यायला देत जा. का तर ना काय जे इडापिडा काय त्यांच्या डोक्यात जे खूळ असेल ते निघून जाऊ दे म्हणायचं म्हटलं. तर मी म्हटलं, "काय तुम्हाला सांगू," म्हटलं, "अशा मग एवढ्या वर्षाचं काय अंगाऱ्यानं ते होणार आहे मला तर तुम्हाला." तर त्या म्हटलं, "अगं, वेडी आहेस का? आणि अंगाऱ्यानं काय होणार आहे, त्याच्यात किती मोठी ताकद आहे नाही कळणार तुला," म्हटल्या.
आणि तू कर, मी सांगते ना तुला, तू कर तसंच. रोज त्यांना खायला अंगारा देत जा आणि कशातनं तरी घालून ना ते अंगारा हे करत जा म्हणल्या. मग मी म्हटलं ठीक आहे. आणि मग त्या दिवशी आम्ही भजनाला गेलो म्हटलं. रविवार होता आणि भजनाला गेलो म्हटल्या. भजनासनं येताना अंगाऱ्याची पुडी घेऊन आलो म्हटल्या. आणि त्या दिवशी सुट्टीच होती त्यांना, घरीच होते म्हटले त्या दिवशी. आणि आले, मी भजनासनं आले म्हटलं. आणि त्यांनी काय नव्हते तिकडं, आईच्या इकडे त्यांच्या गेलेले होते म्हणतात. मग मी घरी आले आणि म्हटलं त्यांना आवडतात म्हणून भजी केले आणि त्या प्रत्येक भज्यात अंगारा घातला म्हणतात. तर तसं सगळ्याच भज्यांमध्ये अंगारा घातला म्हणतात. म्हणजे की पिठातच अंगारा घातला का तर सगळेच खाऊ देत म्हणून. तर खरं मी त्यांच्यासाठी घातला. आणि प्रत्येक भजी सोडताना म्हणत होते, आई या माणसाचं डोकं तेवढं ताळ्यावर येऊ दे आणि त्याला चांगली बुद्धी द्या, असं प्रत्येक भजी सोडताना मी बोलत होते म्हटलं. आणि आले म्हणले, ज्यावेळेला आले त्यावेळेला भजी केलेत म्हटल्यावर बसले खायला, भजी वगैरे दिले म्हणले. 8-10 दिवस मी सलग अंगारा घातला म्हणतात. आणि खरंच तसा मला फरक जाणवला म्हणतात की 9व्या-10व्या दिवशी का नाही थोडीसं त्यांच्या वागण्यातलं हे थोडंसं, फार नाही, बदलायला लागलं म्हणतात. आणि मी जवळजवळ 6-7 महिने असा अंगारा घातल्यानंतर खूप चांगला बदल झाला म्हणतात, खूप चांगला बदल झाला. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, ज्या दिवशी आईंचा वाढदिवस होता त्या दिवशी हा माणूस पहिल्यांदा आईंच्या मंदिरात आला म्हणतात. मला वाटलंच नव्हतं, मी कधी म्हणायची सुद्धा नाही की तुम्ही कधी येशीला का आणि एखादी माळ ओढशीला का घरीसुद्धा, मी कोण तोंडाला लागायचं बाबा असं. पण त्यांना स्वतःलाच असं छान वाटायला लागलं होतं की जे आईंच्या म्हणजे मार्गात आहेत त्यांना कळतंय म्हणतात की ज्यावेळेला आपण भजन म्हणत असतोय घरात किंवा बालोपासना म्हणत असतोय किंवा नामस्मरण करत असतोय त्यावेळेला थोडं का असेना आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या घरात कोण करत नसेल त्यांनीसुद्धा थोडं का होईना गुणगुणतात. ज्यांनी आईंच्या मार्गात आहेत त्यांना जाणवत असेल म्हणतात. म्हणजे करत नसले तरीसुद्धा आपण रोज ज्यावेळेला भजन करायला बसतो आणि घरात कोण जे करत नसतील ते गुणगुणतात थोडं का होईना. आणि तसं त्यांचं व्हायचं म्हणतात. मी ह्याला जाऊन आले ना म्हणतात, नंतर मी नित्योपासना पण करायला लागले म्हणतात संध्याकाळी. आणि ज्यावेळेला मी नित्योपासना करायला लागले ना ते इकडं तिकडं करत असायचे आणि गुणगुणायचे म्हणतात. आणि त्यांना पण बऱ्याच गोष्टी काहीतरी जाणवायला लागल्या होत्या. आम्हाला कधी बोलायचे नाहीत म्हणतात की काय असं एवढं हेच नव्हतं म्हणतात, काय आम्हाला अनुभव सांगतील आणि काय हे करतील असलं काय नव्हतंच म्हणतात. आणि त्यामुळं कसं आम्ही जास्त नादाला लागायचं नाही म्हणतात त्यांच्या. तर त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक म्हणतात. पण ज्या वेळेपासून मी अंगारा घालायला लागले, मला आता आठवत नाही नक्की म्हणतात, पण ज्यावेळेपासून अंगारा मी घालायला लागले त्याच्यानंतर म्हणजे थोड्या दिवसांनी बदल व्हायला लागले म्हणतात त्यांच्यात. आणि त्याच्यानंतर म्हणतात जी पहिली हे आली आईंचा वाढदिवस, जो पहिला आईंचा वाढदिवस आला त्या आईंच्या वाढदिवसादिवशीच ते पहिल्यांदा मंदिरात आले म्हणतात. आणि मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणतात. त्यांनी स्वतःहून, मी काय म्हणलं नाही त्यांना आत जाता काय पाया पडता काय काय ते आत आले म्हणले, स्वतः आईंच्या पाया पडले आणि बसले तिथं. मग सोडायला आले होते म्हणतात मला. आणि मग मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणलं की ह्या माणसामध्ये, आणि आईंचा वाढदिवस असल्यामुळे मला फार आनंद झाला म्हणतात. त्या अशा बऱ्याच गोष्टी घडल्या म्हणतात आईंच्या वाढदिवसादिवशीच. आणि मग म्हणले आम्ही येताना पण दोघं सोबत आलो आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. मग आता खूप चांगल्यापैकी आईंच्या मार्गात आलेत. पण कसं आहे, जे आधी होतं म्हणतात फार किरकिर, म्हणजे तुम्हाला काय सांगू म्हणतात, ती किरकिर बघितली तर दुसरी एखादी बाई असती तर म्हटली असती नाहीच, राहायचंच नाही या माणसाजवळ, मुलं घेऊन कुठं पण निघून जाते म्हटली असती. एवढी किरकिर असायची म्हणतात माझ्या मिस्टरांची. आणि असं सुखानं घास खाऊ द्यायचे नाहीत, पोरांना पण नाही आणि मला पण नाही म्हणतात. पण त्या सगळ्या गोष्टी हे झाल्या म्हणतात, म्हणजे क्लिअर झाल्या म्हणतात. आणि म्हणजे आपसुकच त्यांचं ना तिकडं जाणं बंद झालं. आम्ही सांगितल्यावर ऐकणारा तो माणूसच नव्हता म्हणतात. पण त्यांनी म्हणजे आईंच्या मार्गात आल्यानंतर म्हणजे आपोआपच ते आईंच्या मार्गात, कोणी सांगितलं नाही काय नाही, ते आपोआपच यायला लागले. आधीमध्ये कधी मी चालले ना रविवारचं तर आपसुकच म्हणायचे की
येऊ काय मी पण. आणि नित्योपासनं सारखे गुणगुणायचे म्हणतात. मी म्हणायला लागले ना तिथंच फिरत असायचे म्हणतात ते. का तर मी गॅलरीत बसून, का तर आमच्या गॅलरीत संध्याकाळचं बसायला खूप छान वाटते म्हणतात. आणि त्यामुळं मी गॅलरीत बसून असं नित्योपासनं कायम म्हणायची म्हणतात. तर मी नित्योपासनं म्हणायला लागले म्हणतात की तिथनंच फिरत असायचे ते गॅलरीत आणि ते गुणगुणायचे म्हणतात. ते त्यांना सवय लागली आणि ते रविवारचं तर आवर्जून आधेमध्ये सारखं म्हणाय मी येऊ का मग. मग यायचे माझ्याबरोबर. आणि त्यांना जशी आईंची ओढ लागली म्हणतात, एक 1-1.5 वर्षातच म्हणतात ते त्या घरापासून लांब झाले म्हणतात. काय मी सांगितलं नाही किंवा मी काही हे केलं नाही, का तर शिकवून शिकणारा तो माणूस नव्हता. आणि त्यांच्या त्या जे त्यांचं रक्त होतं ती किंवा त्यांची जी लोक होती ना, त्यांच्याशी तो एवढा एकनिष्ठ माणूस होता की अगदी वरचा देव येऊन काहीतरी त्यांना सांगितलं त्यांच्या लोकांबद्दल तर देवाबरोबर सुद्धा तो भांडेल माणूस, असा हा माणूस होता. पण म्हणतात रोज येताना ते ऑफिसवरनं येताना जे जायचे आईच्या घरी, तर ते आपसूक म्हणतात त्याच्यानंतर आईंना माहिती होतं म्हणतात. 2-2.5 वर्ष गेले असतील म्हणतात ह्या गोष्टीला त्याच्यानंतर पण त्याच्यानंतर म्हणतात 2.5 वर्षानंतर आपोआपच ते कधी जायचे कधी नाही, कधी जायचे कधी नाही, असं करत नंतर 8-8 10-10 दिवस जायचे नाहीत. काही हे करायचं नाही. मग ते आम्हाला पण कसं करायचं, फोन आल्यावरच का आला नाही का 8 दिवस, तो कुठे गेलाय, हे केलाय, असं ज्यावेळेला सासूबाई विचारतील त्यावेळेला मला ते कळायचं म्हणतात की हे आत्ता जात नाही आहेत. तर ह्याच्यामुळं घरात खूप भांडणं कमी झालेली होती म्हणतात. आणि नंतर म्हणतात मुलं ज्यावेळेला माझी कॉलेजला ज्यावेळेला खरंच गरज होती लहानपणी म्हणतात त्यावेळेला हे केलं नाही. पण मुलं मोठी झाल्यानंतर म्हणतात माझी मुलं मोठी व्हायला लागली, जसं कॉलेजला वगैरे चालली त्यावेळेपर्यंत म्हणतात आमच्या दोघांची भांडणं पूर्ण संपलेली होती म्हणतात. कधीच नाही, कधीतरी 1-2-4 महिन्यातनं एकदा वगैरे जी रोजची डेली, पण ते पण असं हे नाही म्हणतात की तेवढंच कुजबुज, बाकी एवढं हे नाही. पण आधीची जर भांडणं बघितली तर म्हणतात मला असं खरंच वाटायचं की आपल्यासारखं दुर्दैवी कुणी नसेल. का तर सणवार म्हणा, कुठले दिवस म्हणा, सगळे सारखेच म्हणतात. आणि सुरुवातीला तर 2 वर्ष तर खूप त्रास झाला भजन करायला लागल्यावर म्हणतात. खूपच जास्त म्हणतात. ते दिवससुद्धा आठवू वाटत नाहीत म्हणतात. पण आईने खूप सारे बदल केले म्हणतात. आणि तूर्त तुम्हाला सांगते म्हणतात आत्ताचा म्हणजे ह्या आईंच्या वाढदिवसाला नव्हे, मागच्या वर्षीच्या आईंच्या वाढदिवसाला म्हणतात एवढं म्हणजे तुम्हाला सांगते म्हणतात एवढा मला आनंद झाला, प्रचंड आनंद झाला म्हणतात. का तर आईंच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी मला म्हणतात 3 तोळ्याचा नेकलेस केलेला होता मला न सांगता. आणि आईंसाठी इतका मोठा, आमच्या घरातल्या फोटोला इतका मोठा हार एवढा सुंदर आणलेला होता म्हणतात. आणि मला 3 तोळ्याचा नेकलेस केलेला, इतकं छान मला वाटलं म्हणतात. आईंच्या वाढदिवसा दिवशी पहिल्यांदा मला त्यांनी असं हे गिफ्ट घेतलेलं आणि प्रचंड आनंद झाला होता मला म्हणतात, प्रचंड आनंद. ह्या आईंच्या वाढदिवसाला तर म्हणतात म्हणजे आता नाही, काल परवा झालेला, त्याच्या आधी त्यांचा कॉल आलेला आहे. मागच्या वर्षीच्या आईंच्या वाढदिवसाला म्हणतात, आईंच्या वाढदिवसाच्या वेळेला म्हणतात मी म्हणजे एक 8-10 दिवस आधी म्हणतात आमच्यात काही घरी गणपती बसवत नाहीत म्हणतात, पण माझ्या बहिणीकडे मोठा गणपती बसवतात म्हणतात. आणि माझा मुलगा तिकडं गेलेला होता म्हणतात पुण्याला. तर तिकडं असंच गेलेला होता तो, असं काही म्हणजे हे नाही गणपती वगैरे आहेत ते म्हणून तो तिकडं गेलेला होता म्हणतात. आणि त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन बघायला लागला होता तो जॉबचं वगैरे म्हटल्या, पण अजून काही त्याचं जॉबचं हे झालेलं नव्हतं म्हणलं. आणि आम्ही पण म्हटलं जाऊ दे 1-5-6 महिने, मग तो गेलेला होता म्हणतात त्या बहिणीकडे माझ्या. आणि मी इकडं सेवेला गेले होते म्हणतात आईंच्या मंदिरमध्ये आईंच्या वाढदिवसा दिवशी. आणि सेवेसनं आले वगैरे आणि 3 वाजता फोन आला म्हणतात अचानक की पुण्यामध्ये माझ्या मुलाला जॉब लागला आहे म्हणून.
मग त्यांनी तिथं गेल्यानंतर बघत असतील, माझ्या बहिणीची मुलं ते पण आहेत म्हणतात, तर बघत असतील म्हणतात. तर मला खूप आनंद झाला म्हणतात की माझ्या आईंच्या वाढदिवसादिवशी माझ्या मुलाला जॉब लागला. खूप सारे आईंच्या वाढदिवसादिवशी अनुभव आले. आईंनी खरंच खूप मला असं वाटायचं म्हणतात की आयुष्याच्या अर्ध्यावर आमचं लग्न तुटणार आहे, खरं मला असं वाटायचं म्हणतात. पण आईंनी ते नाही घडवलं म्हणतात. आईंनी म्हणजे आपण एकदा सद्गुरूंच्या ह्याच्यात गेलो ना, तर अडचणी आणणारी लोकं असतात, हे असतात, पण आपल्या गुरूंवर निष्ठा ठेवून राहिलं ना म्हणतात, खरंच गुरु ती वेळ येऊ देत नाही. तर ज्या एखाद्या बाईसाठी ती खूप मोठी गोष्ट असते, तर ती वेळ येऊ देत नाहीत म्हणतात की म्हणजे मतभेद होतील, काहीतरी हे होईल, पण असं तुटायपर्यंत हे होऊ देत नाहीत म्हणतात. तर लवकरात लवकर म्हणतात मुलींना तर आईंच्या मार्गात सगळ्या भगिनींनी आणलं पाहिजे. आणि मुलांना पण आणणं जरुरीचंच आहे, पण मुलींना तर आणलंच पाहिजे. आणि मुलांचे पण जे आपण आता बाहेर बघतोय म्हणतात, तर ह्या सगळ्या गोष्टीतनं आपली मुलं तसल्या मार्गाला जाऊ नयेत. तर पहिल्यांदा कुठल्या आईवडिलांनी काय गोष्ट केली पाहिजे, तर मुलांना आईंच्या मार्गात आणलं पाहिजे. आईंची शिकवण शिकवली पाहिजे, आपल्यात पण ती उतरली पाहिजे म्हणतात. तर कुठंतरी आपलं सगळं व्यवस्थित होते. नाहीतर वेळ निघून गेल्यानंतर आईंच्या मार्गात आपण ज्यावेळेला येतोय ना, माझं तेच झालं म्हणतात. खूप वेळ निघून गेल्यानंतर मी आईंच्या मार्गात आले, त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम झालेले होते म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.